आता विशेष बातमी आपण बघूया अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या घटनेमुळे खळबळ उडालेली असून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांनी सुरुवात झाली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण आणि मारहाण, श्रीरामपुरात पुन्हा राजकीय घमासान। जर जिल्हाध्यक्षांना अपहरण करून त्यांना मारहाण केल्या जाते तर याचा अर्थ साफ आहे, भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही। अपहरणाच्या घटनेने राज्यभरात खळबळ। अपहरणकर्त्यांचा गुजरांवरती नवा आरोप। शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी भाषणात तो वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरणाची दृश्य। मॉर्निंग वॉकला गेलेल्या सचिन गुजर यांना जबरदस्तीने गाडीत ओढल्याचं आणि मारहाण झाल्याचं या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय। या अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे, त्यामुळे सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जातोय। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांसोबतच भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या प्रकाराचा निषेध नोंदवलाय। श्रीरामपूरमध्ये अंमली पदार्थाचे प्रश्न आहेत, दहशतीचे प्रश्न आहेत, परंतु इतक्या टोकाचं एखाद्या अध्यक्षाला, एका पक्षाच्या अध्यक्षाला, ज्येष्ठ नेत्याला ज्यावेळेस अपहरण होतं त्याचा आणि मारहाण होते, हे पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि मानवतेला, लोकशाहीला काळिंबा फासणारी ही गोष्ट इथे घडलेली आहे। हे काही योग्य नाही आहे, असं वर्तनही योग्य नाही आहे, हे महाराष्ट्राला शोभण्यालायक नाही आहे, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। निवडणुकीमध्ये भांडणं करणे हे काही योग्य नाही आहे आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये कुठलंही भांडणं पोलिसांनी हे उद्ध्वस्त केलं पाहिजे। या पद्धतीचं झालेलं पोलिसांनी आपला पूर्ण अधिकार वापरले पाहिजे, भाजप असो की काँग्रेस असो, कुठेही त्या ठिकाणी पक्ष म्हणून कोणाला सोडू नका, असं माझं पोलिसांनाही निवेदन राहील। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला, ज्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावरती टीका केली आहे। संविधान दिनी घडलेल्या या अपहरण नाट्यावरून त्यांनी भाजपाला संविधान मान्य नसल्याचा हल्ला चढवला आहे। लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत। या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। आणि आज नेमक्या 26 तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय, तर 26/11ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, तोच अगदी आज संविधान दिनाच्या दिवशी जर जिल्हाध्यक्षांना अपहरण करून त्यांना मारहाण केल्या जाते तर याचा अर्थ साफ आहे, भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही। पण काही तासानंतर या प्रकरणातील आरोपी चंदू आगे आणि त्याच्या साथीदारांचा एक व्हिडिओ समोर आला। शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी भाषणात तो वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे। ज्यात त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला। तसंच कोणताही गुन्हा दाखल केला तरी जामीन घेणार नाही असं म्हणत आरोपींनी पोलिसांनाच आव्हान दिलंय। मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का करतो, तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला। त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला, मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी। शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सहन होणार नाही। आम्ही एक हिंदुत्ववादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत, आम्ही शिवप्रहार संघटना श्रीरामपुरात चालवतो, आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही। काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संग्राम भंडारे महाराजांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांविरोधात रणशिंग फुंकला होता। तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। हा वाद बराच सुरू होता। आता पुन्हा एकदा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण आणि मारहाण करत नवा वाद सुरू केलाय। ऐन निवडणुकीत हा प्रकार घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। आता आरोपींनी आपल्या कृतीचं समर्थन केल्यामुळे यावरून राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे त्या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।